नमस्कार. काय झालं नेमकं? कुत्र्यावर बिबट्याने हल्ला कधी कसा केला? काल रात्री 1:15च्या दरम्यान आम्हाला कुत्र्याचा एकदम मोठा आवाज आला, किंचाळल्यासारखा. खूप मोठा आवाज झाल्यामुळे आम्ही जागे झालो सगळे आणि खिडकी उघडून पाहिली हॉलची, तर बाहेर बिबट्याने इथे याला पकडलेलं होतं. किती वाजता? रात्री 2:15च्या दरम्यान. तुम्हाला कसं कळलं? मोठा आवाज झाला ना, बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केल्यावरती किंचाळला तो मोठ्याने. आणि म्हणजे त्याचा किंचाळल्याचा आवाज थोडासा रेग्युलर भुंकणं वेगळा असतं आणि बिबट्या आल्यावरती भुंकणं वेगळं असतं त्याचं. आता आमच्या इथे जवळजवळ गेले 5-7 महिने दर 2-3 दिवसाला बिबट्या असतो तिथं, त्यामुळे आम्हाला तो लगेच लक्षात आलं की बिबट्या आला असणार. या बिबट्याच्या हल्ल्यात नाही ते कुत्रं बचावलेलं आहे. नेमकी काय घटना घडली, कसं तुम्ही त्याला वाचवले नाही? मग आम्ही बाहेर सगळ्या लाईट चालू केल्या आणि आरडाओरड केला, परंतु तरी बिबट्याने त्याला सोडलं नव्हतं. बिबट्या त्याला म्हणजे फरफटत घेऊन चाललेलाच होता. मग या ठिकाणी नेहमीच बिबट्या येत असल्यामुळे आम्ही ना घरात थोडे फटाके वगैरे कायम ठेवत असतो. त्याच्या आवाजामुळे बिबट्या पळतोय आम्ही आधी पण अनुभवलेला आहे. मग वरच्या गॅलरीतनं आम्ही थोडे फटाके पेटवून खाली फेकले. तोपर्यंत बिबट्याने याला धरलेलंच होतं. फटाक्याच्या आवाजामुळे बिबट्या थोडा डिस्टर्ब झाला आणि त्याची पकड थोडी सैल झाली आणि तेवढेच फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मग हा पळाला तिथनं बिबट्यापासनं. नाही, हा मोकळा होता का मग? हा मोकळा होता. हा मग पिंजऱ्यात ठेवून तुम्ही असं काय आलं नेमकी, आम्ही त्याला रोज पिंजऱ्यातच ठेवत असतो किंवा संध्याकाळी घरात घेतो असतो. पण नेमकी काल आम्ही त्याला आहे ना काय आलं, संध्याकाळी थोड्या वेळ सोडलं आणि तो इथं जवळपास खेळायला निघून गेला. तो पटकन आलाच नाही, त्यामुळे तो मग रात्री आमच्याकडनं बाहेरच राहिला होता. असं झालं. बिबट्यांची मानवावरील हल्ले वाढलेले आहेत, प्राण्यांवरील हल्ले वाढलेले आहेत. या संदर्भामध्ये खासदार देखील वेळोवेळी आवाज उठवत आहेत. कशा स्वरूपाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे? आता काय माहितीये का, खासदार साहेबांनी परवा दिवशी संसदेत त्याच्याविषयी मांडलं होतं, परंतु शासनाने सुद्धा आहे ना याच्याविषयी गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण खासदार साहेबांनी सांगितल्यानुसार 18,000 जनावरं, पाळतू जनावरं गेल्या काही वर्षामध्ये बिबट्याने फस्त केलेली आहेत. शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय आणि मानवी हल्ले पण वाढतात आहेत. आता 20-25 वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे वन अधिकारी किंवा त्यांचे जे शासकीय कर्मचारी होते आजही तेवढेच आहेत. आता बिबट्यांची संख्या गेल्या 20 वर्षात जेवढी होती आज 20 वर्षानंतर किती वाढलेली आहेत? अधिकृतपणे सांगितलं जातं 400 ते 500 बिबटे आहेत, म्हणजे सरकारी आकडे समजा. पण याच्या व्यतिरिक्त आता ते मोजण्याची तेवढी आपल्याकडं इतकी प्रगत पद्धत नाही. याच्याही पेक्षा दुप्पट-तिप्पट अजून बिबटे असू शकतात. त्यामुळं आणि शेवटी विषय असा येतो का प्राण्याच्या जीवाला महत्व द्यायचं का माणसाच्या जीवाला महत्व द्यायचं? आज माणसांवरचे हल्ले सुद्धा आता वाढवाढीव पण एक घटना पाठीमागच्या आठवड्यात झालेली आहे. त्यामुळं शेवटी मानवाच्या जीवाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल. त्यामुळे शासनाने गांभीर्याने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. वन विभागाने नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती आता आपण बातम्यांमधून पाहतो की त्यांच्यावर सुद्धा खूप कामाचं प्रेशर आहे. 4 पिंजरे असतात तर 40 ठिकाणी त्यांना कॉल येतात आणि त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ पण नाहीये. म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाचं वन कर्मचाऱ्यांचं शासनाने ते जे संख्याबळ आहे ते वाढवलं पाहिजे, पिंजरे वाढवले पाहिजे. ही तर गोष्ट आधी महत्वाची ती केलीच पाहिजे. आणि खासदार साहेबांनी त्या संदर्भात जे काही सूचना मांडलेल्या आहेत की बिबट्यांची नसबंदी वगैरे, शासनाने त्या गोष्टी सुद्धा गांभीर्याने घेतल्या पाहिजे. कारण जर 400 ते 500 बिबटे सरकारी आकड्यानुसार आहेत तर 2-3 दिवसाला त्यांना कमीत कमी 300 ते 400 कुत्रे लागतात. ही संख्या कधीतरी आता कमी होणार आहे. त्यामुळे मानवावरचे हल्ले 100% इथून पुढे वाढत जातील, कारण आता संख्या बिबट्यांची खूप वाढलेली आहे. त्यामुळं गांभीर्याने ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या देशांमध्ये ह्या बिबट्यांची संख्या वाढली आणि त्या सरकारने त्या ठिकाणी काय ठोस उपाययोजना केल्या त्या कॉपी पेस्ट आपण इथे केल्या पाहिजे. तुमचा डॉग वाचला, काय तुमच्या भावना? हा आता तो तसा तो आमचा फॅमिली मेंबरच आहे. म्हणजे माझी लहान मुलं सुद्धा त्याच्यासोबत खेळत असतात आणि आमच्या कुटुंबातलाच एक सदस्य आहे. आम्हाला तो वाचल्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आम्हाला खूप समाधान आहे तो वाचल्याचं. आता त्याची काळजी कशी घेणार? काळजी म्हणजे आम्ही आता त्याला बाहेर ठेवीतच नाही, तो घरातच असतो कंटिन्यू. एवढा पिंजरा भारी बनवलं, पिंजऱ्यात का ठेवत नाही? पिंजरा ते असतो दिवसा, संध्याकाळच्या वेळेस आम्ही त्याला आताच ठेवतोय. सध्या आम्ही काहीच धोका पत्करत नाही, कारण
काल रात्री बिबट्याने हे केल्यावरती सुद्धा काल दुपारी इथे शेतात माणसं काम करत होती, त्यांना बिबट्या पुन्हा इथंच दिसलेला आहे. ते बिबट्यासोबत ते बिबट्याचं एक पिल्लू पण आहे, त्यामुळे ते जागा काही सोडत नाही. गेले 3-4 महिन्यामध्ये तिथंच कंटिन्यू ते बिबट्याचं वास्तव्य आहे. किती दिवसापासून वास्तव्य असेल त्याचं? आता गेल्या 4 महिन्यात आम्हीच 2 ते 3 वेळा पाहिलेलं आहे आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्षात, आणि कॅमेऱ्यामध्ये तर खूप वेळा ट्रॅप झालेला आहे इथं बिबट्या. मादी बिबट्या आहे का? मादी बिबट्या. मादी बिबट्या असल्यामुळे ना पिंजरा पण लावता येत नाही आणि त्याच्यामुळे तो कमीत कमी 6 महिने तरी अजून. आता समोर जी भळगट साईड जी समोर आहे त्या ठिकाणी 12 ते 13 कुत्री होती, तिथं फक्त 3च राहिलेली आहे. कुठे? समोर सोसायटी कशी किती होती? 12-13 कुत्री होती गेल्या 4-5 महिन्यामध्ये. आता तिथं फक्त 2-3च दिसतात. ते बिबट्याने इथं जागा धरलेली आहे.